देखील विनंती असेल आपण देखील सामना चालू करायचे आहे. तर फायनलची लढत एक जबरदस्त काटाकीर लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात रंगणार आहे. तर 4 ठिकाणी लाईनमॅन राहायचंय. मंडळाच्या खेळाडूंना विनंती असेल. तर दोन्ही संघांना खुश खबर असेल, एका चढाईमध्ये 2 गुण प्राप्त करेल तर त्याला तुषार आडव याचकडून रोख 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मित्रांनो, दोन्ही संघांसाठी खुश खबर असेल. लाईनमॅनच्या भूमिकेत आबा हेदुकर, ओम सुर्वे आणि ओमकार गाणेकर आणि हर सुर्वे. तर निघालाय गौरव नाईक. खरोखरच ज्याच्या पायात तोकते वादळ, एक वादळ निर्माण करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. मित्रांनो, असाच हा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच गौरव नाईक याची चढाई आपण मैदानात पाहतोय. 7-1 झुंज देतोय. किती गुण संपादन करेल. या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ कोण होईल, या मानाच्या ट्रॉफीचा कोण हक्कदार होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 4 अर्थातच ओमकार मेस्त्रीची चढाई. काय पॉइंट मारलाय हो. हो हो, सुंदर पॉइंट आपल्या संघात दाखल करतोय. 1 गुण संपादन करतोय. 1 गुणांची भर आपल्या संघात दाखल करतो. त्याला प्रत्युत्तर जातो तो जर्सी क्रमांक 2 रोहा संघाचा ऋषिकेश. एक जबरदस्त मजबूत खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. ऋषिकेश थापा याची चढाई. खरोखरच ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. चतुरुस्त चढायांचा जादूगर तर दुसरीकडे पकडींचा बादशाह मैदानात पाहायला मिळतोय. ओमकार मेस्त्री याची चढाई. एका चढाईमध्ये 2 गुण संपादन केले तर तुषार आडाव यांकडून रोख 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एका चढाईमध्ये 2 गुणसंख्या प्राप्त करावी लागेल. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय अनिरुद्ध भोसले. 7-1 चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. खरोखरच वादळी चढाई करण्यास माहीर असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. ज्याने रायगड जिल्हा गाजून सोडलाय असा खेळाडू अनिरुद्ध भोसले आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 28 रोहित माळी याची चढाई. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक फायनलची लढत, एक झुंजार लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार, त्यात कोणती शंका नाही. पॉइंट मारण्याचा दावा करतोय मात्र माघारी येतोय. पुनश्च चढाईला निघालाय जर्सी क्रमांक 2 अर्थातच मजबूत भिंत रोहा या संघाचे. एक जबरदस्त शरीरयष्टी लाभलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. 7 गड्यांना मैदानी झुंजतो 1 गडी. 7 गड्यांना मैदानी झुंजतो 1 गडी. विजयी क्षण जो खेचून नेतो नाद गुंजतो. खेळ कबड्डी, खेळ कबड्डी, खेळ कबड्डी. मित्रांनो, मगाशी म्हटलं होतं की एका चढाईमध्ये मल्टीप्लस गुणसंख्या आणण्याची क्षमता या ऋषिकेश या थापा याच्याकडे आहे. मित्रांनो, सुंदर चढाई पाहायला मिळते. जैसे क्रमांक 4 अर्थातच ओमकार मेस्त्री याची. एक मुरुड तालुक्यात एक जबरदस्त रांगड्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थातच. आता मात्र माघारी जावा लागतोय ओमकार याला. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय तो अनिरुद्ध भोसले. एक रोहा तालुक्यात एक जबरदस्त खेळाडूंचा नवयुवकांचा भरणा असलेला संघ अर्थातच धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे मुरुड तालुक्यात एक जबरदस्त नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थातच वादळ खारीकवाडा आपल्याला देखील पाहायला मिळतोय. तर पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 28 रोहित माळी मैदानात. एक चांगली कामगिरी करताना आपल्याला संघाला विजयाच्या दिशेकडून जाण्यासाठी वाटचाल करतोय. 1 गुण संपादन करतोय.
कारण गुलालाचा मान कोणाच्या नशिबी असेल हो, वादळ खारीकवाडा की रोहा संघ. चतुरुस्त चढाया मैदानात पाहायला मिळते. जबरदस्त आक्रमण, कमालीचा संघर्ष देखील आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. वादळ खारीकवाडा अपक्ष संघ असेल, धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा. पॉइंट मारण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशस्वी ठरतोय. त्याची जागा घेण्यासाठी जाते तर जर्सी क्रमांक 2 रिक्त हस्ते मागे परतलाय. तर दोन्ही संघांना खुश खबर असेल, एका चढाईमध्ये जर 2 गुण संपादन केले तर तुषार आडाव्यासकडून रोख 200 रुपये देण्यात येतील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि पारितोषिक हा ऋषिकेश यांनी 2 खेळाडू मागच्या चढाईमध्ये नेले. नक्कीच पारितोषिकेचा मानकरी ठरतोय तो ऋषिकेश थापा, रोहा संघाचा एक जबरदस्त खेळाडू. आता मात्र जेर बंद होतोय, आता मात्र वार रोखला जातोय. एक कडवी झुंज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार आहे. यात कोणती शंका नसणार नाही आहे, कारण एकीकडे मुरुड संघ तर दुसरीकडे रोहा संघ. दोन्ही संघ नामांकित खेळाडूंच्या अनुक्रमेत हे सहभागी झालेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रोहित माळी 28 नंबर जर्सी परिधान केलेला चतुरुस्त चढायांचा जादूगर, तर दुसरीकडे पकडींचा बादशाह अर्थातच ऋषिकेश थापा वारंवार चढाया करतो आणि चढाईची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतो. अर्थातच ऋषिकेश थापा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. 200 रुपयाचा मानकरी ठरतोय तर ऋषिकेश थापा. मागील चढाईमध्ये एक सुपर रेड केली होती या खेळाडूने, आता मात्र माघार घेतोय का? डुआरडा रेड साठी निघालाय रोहित माळी, जर्सी क्रमांक 28. 5-1 समीकरण असेल, या आराखड्यातून सटकावा लागेल. ओ हो 1 गुणाची कमाई करतोय आणि आपल्या संघात दाखल होतोय. काय चढाई पाहायला मिळते. ऋषिकेश थापा रोहा तालुक्यात एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा अंतिम सामना आपण या पटांगणात पाहतोय. भव्य दिव्य कबड्डीचा हा तऱ्हार, हा कबड्डीचा महासंग्राम आपण या बोर्लीच्या या नगरीत पाहतोय. एक जबरदस्त आयोजन चिंचमाता क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन यांच्या माध्यमाने 65वा क्रीडा महोत्सव आपण या बोर्लीच्या या नगरीत पाहतोय. एक सुंदर असं आयोजन या ठिकाणी पाहतोय. सुंदर मैदान, सुंदर ग्राउंड. तर निघाला वादळी चढाई करण्यास माहीर. खरोखरच या वादळाला जर शांत करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा सापळा रचावा लागेल, चक्रव्यूह आखावे लागतील, आराखडा आखावा लागेल. आता मात्र जेर बंद झालाय. तर मैदानाकडे वळूया. ज्याच्या वारंवार चढाई मैदानात पाहायला मिळाल्या. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात देखील धारदार चढाया पाहायला मिळाल्या. असा ओमकार मेस्त्री मैदानात. आता मात्र किती गुण? 2 गुणांची कमाई करतोय. नक्कीच सामनाला कलाटणी घेणारा सामना
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वादळ खारीकवाडा प्रतिस्पर्धी संघ धावी स्पोर्ट्स क्लब रोहा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर चढाईसाठी निघालाय जैसी क्रमांक 1 नव्या दमाचा, नव्या शर्यतीचा, नव्या ओ हो काय पॉइंट मारलाय. सुंदर चढाई, एक कमालीचा संघर्ष आपण या ठिकाणी मैदानात पाहतोय. एक कमालीचा संघर्ष आपण मैदानात पाहतोय. कारण रोहिजित माळी सुंदर सामना लढत, दोन्ही सामने टक्करचे आहेत मित्रांनो. कारण या स्पर्धेचा विजय शंखनाद कोण होईल हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल. कारण तितक्याच ताकदीचे, तितक्याच शर्यतीचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात. आता मात्र 1 गुणसंख्या प्राप्त करतोय, 1 गुणांची कमाई करतोय आणि आपल्या संघात दाखल होतोय. त्यास प्रत्युत्तर चाललाय रोहिजित माळी. खरोखरच खऱ्या अर्थानं एका चढाईमध्ये मल्टीप्लस गुणसंख्या आणण्याची क्षमता या खेळाडूमध्ये मित्रांनो पाहायला मिळते. अर्थातच रोहिजित माळी याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. दिशादर्शक चढाया मैदानात पाहायला मिळतात. आता मात्र मध्यांतर होतोय. गुणफलक आहे 8-8. वादळ खारीकवाडा 8, धावी स्पोर्ट्स क्लब रोहा 8. सुंदर अशी लढत मैदानात पाहायला मिळते. तर विनंती असेल धावी स्पोर्ट्स क्लब रोहा संघाचा खेळाडू विनंती असेल ऋषिकेश थापा आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. विनंती असेल. ठीक आहे, ओके. तर सामन्याला सुरुवात. गुणसंख्या 8-8 निघालाय अनिरुद्ध. गुणसंख्या झालेली 8. आता लावेल का वाट मैदानात. चुरशीची लढत या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. फायनलची लढत, अंतिम विजेता संघ कोण होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तिनास 1 झुंज. ओ हो 1 गुण आपल्या संघात दाखल करतोय. 1 गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. त्याच प्रत्युत्तर निघालाय अनिरुद्ध भोसले. एक शांतरित्या चढाई पाहायला मिळते. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. मित्रांनो, यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरून चालावा लागतो, धावावा लागतो, पळावा लागतो. हा संघर्ष आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर लढत, काटाकीर लढत मैदानात. कारण या क्षेत्रात कोणी कोणाला कमी समजायचं नाहीये, कमी लेखायचं नाहीये. कारण हा कबड्डीचा क्षेत्र आहे मित्रांनो. सुंदर सामना आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. प्रेक्षकांमध्ये 5 रस्त्याचे अध्यक्ष सन्माननीय अक्षय शेठ पोद्दार कुठे असतील तर माझी विनंती असेल, मंडळाने बसण्याची व्यवस्था केली. 5 रस्ता संघाचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी पोद्दार कुठे असतील तर मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे मित्रांनो. विनंती असेल अक्षय पोद्दार आपण देखील बसून आस्वाद घ्यायचा आहे सामन्याचा. तर मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया. अनिरुद्ध भोसले याची चढाई.
कारण या खेळाडूमध्ये एका चढाईमध्ये मल्टीप्लस गुणसंख्या आणण्याची क्षमता या खेळाडूमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध भोसले आता मात्र 1 गुण संपादन करतोय. 1 गुणांचा साठा आपल्या संघात दाखल करतोय. पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक ओमकार मेस्त्री. एक वादळ खरोखरच ज्याच्या पायात तोक्ते वादळ, सायक्लोन वादळ ज्याच्या पायात आहे असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आता मात्र उभा ठाकलाय. आता मात्र ओमकार मेस्त्री याचा वारू रोखला जातोय. जबरदस्त आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतोय. या संघाच्या माध्यमातून एक काटाकीर लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. अनिरुद्ध भोसले खचला नाही आणि खचणाऱ्यातला अनिरुद्ध नाही असा संघर्ष आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच फायनलची लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळाल्या. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात चढाई पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मने जिंकली असा खेळाडू अर्थातच रोहित माळीला आपण मैदानात पाहतोय. सुंदर चढाई. कोण होणार या स्पर्धेचा विजयी शंखनाथ? कोणाच्या नशिबी असेल हा गुलालाचा मान आणि कोणाच्या नशिबी असेल या मानाची ट्रॉफी? या स्पर्धेचा भाग्यविधाता कोण होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो. कारण तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आपल्याला मैदानात लढताना पाहायला मिळतात. ऋषिकेश थापा आता मात्र माघार घेतोय. खरोखरच ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळाल्या वारंवार चढाया करतोय आणि चढाईची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय. सुंदर चढाईचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. वादळ खारीकवाडा या संघाच्या माध्यमातून एकीकडे मुरुड संघ तर दुसरीकडे रोहा तालुक्यात एक जबरदस्त रांगड्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थातच दहावी स्पोर्ट्स क्लब रोहा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. डुवाडायसाठी निघालाय. मराठमोळ्या रांगड्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी हा रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. खरोखरच हा बोर्लीकरांचा हा थरार, हा कबड्डीचा थरार आपण पाहायला मिळतोय. सुंदर पाच रस्त्याचे अध्यक्ष, एक तडफदार अध्यक्ष, एक जबरदस्त अक्षयजी पोद्दार यांना विनंती असेल आपण देखील स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ओ हो हो हो, काय पॉइंट मारले हो. सुंदर चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. खरोखरच खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर सामनाधिकारी आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. अनिल राऊत सर असतील, एक जबरदस्त सामनाधिकारी आपल्याला या ठिकाणी स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने हा कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा महासंग्राम आपण या बोर्लीच्या नगरीत पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे असतील मित्रांनो. एक काटाकीर लढत मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. निश्चितपणाने या स्पर्धेला एक जबरदस्त कलाटणी घेणारा सामना आपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ओम सुर्वे यासाठी खुश खबर आलेली आहे. एक उत्कृष्ट दर्जाची लाईनमॅनची भूमिका पार पाडली. तर 5 रस्त्याचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी पोद्दार यांकडून
रोख 200 रुपयाची देणगी देण्यात आली आहे. ओ हो 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 हो, काय लढत, काटाकीर लढत. मगाशी म्हटलं होतं खारीकवाडा संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. खरोखरच उडदा पंजाब. ओहो, ज्याच्या नावाचा ट्रेंड आलाय अख्खा रायगड जिल्हा गाजवलाय. अर्थातच ओमकार मेस्त्री याची चढाई आपण पाहतोय. उत्कृष्ट लाईनमॅनची भूमिका पार पाडली आमचे मित्र ओम सुरू याला 5 रस्त्या मंडळाचे अध्यक्ष अक्षय पोदार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले आहे. तर पुन्हा एकदा जयश्री क्रमांक एक नव्या दमाचा, नव्या शर्यतीचा, भल्या भल्यांचा काढतोय धुर, अड्ड्यात धावतोय जावा मथुर. रोहा संघाचा चढाईपट्टू मैदानात. ओ हो हो हो, काय टॅकल. दोन्ही संघाकडे एक एक गुणसंख्या, दोन्ही संघाकडे एक एक गुणसंख्या आणि एक बोनस सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. तर रोहा संघ अनिरुद्ध भोसले आपल्याला सुद्धा वेग धारण करावा लागेल. सामना संपायला शेवटचे 3 मिनिट असतील. कोण होणार या स्पर्धेचा भाग्यविधाता, कोणाच्या नशिबी असेल हा मानाची ट्रॉफी, कोणाच्या नशिबी असेल या गुलालाचा मान आणि सन्मान घेणारी ही स्पर्धा आपण पाहतोय बोरलीच्या या नगरीत. ओ हो हो, आता मात्र एक गुणसंख्या स्थापन करतोय, एक गुणांची कमाई करतोय. मास्टर माइंड गेम आपण पाहतोय रोहित माळी याच्या चढाईमध्ये. तर अनिरुद्ध आपल्याला सध्या गुणसंख्या आणावी लागेल, मल्टीप्लस गुणसंख्या आणावी लागेल. एक गुण संपादन करतो, एक गुणांनी भर होते, ती म्हणजे 16-23. सामना संपायला काही क्षण बाकी आहे. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. या स्पर्धेचा कोण होईल भाग्यविधाता आणि कोणाच्या नशिबी असेल हा गुलालाचा मान. आणि ठरतोय स्पर्धेचा भाग्यविधाता, अंतिम विजेता संघ वादळ खारीकवाडा हा स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरतोय. तर या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरतोय वादळ खारीकवाडा. चिंच मातेच घेऊन नावदम धरला कबड्डीचा, जय घोष झाला बोरलीच्या ह्या चिंच माता मंडळाचा. कबड्डी 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 ए कबड्डी. हे चिंच मातेच घेऊन नावदम धरला कबड्डीचा. ऋषिकेश थापा आपलं पारितोषिक घेऊन जायचं. ऋषिकेश विनंती करतो, ऋषिकेशाला पारितोषिक देखील तुषार राणा. अक्षय पोदार उत्कृष्ट लाईनमॅनच्या भूमिके पार पाडली. ओम सुर्वे